नमस्कार. आज आपण एकदम भन्नाट चवीचे चटपटीत असे मसाला आलूची रेसिपी बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी आहे. सुरुवात करूया. तर इथे 10 काळे मिरे घेतलेत, 5 लवंग घेतलेले आहे, 2 मोठे चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे. हे सर्व खलबत्त्यामध्ये घालून एकदम बारीक असं कुटून घ्यायचं. एकदम बारीक तर होतच नाही आहे, थोडंसं जाडसर राहिलं जातं. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं जाडसर भरड काढून घेतली तरी चालेल. चला आता हे सर्व असं कुटून झालेलं आहे, वाटीमध्ये काढून घेऊया. आणि आता यातच बाकीचं साहित्य कुटून घ्यायचं आहे. तर इथे 4 ते 5 तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 10 ते 12 लसूण पाकळी, बारीकच लसूण पाकळी होती त्या सोलून घेतल्यात. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि जाडसर असा ठेचा करून घ्यायचा आहे. तर थोडंसं आलं राहिलं आहे, तर आल्याचा तुकडा घातला आहे अर्धा इंच. आणि आता हे व्यवस्थित आपण ठेचा करून घेऊया. पाणी न टाकताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे ठेचा तयार झालेला आहे, काढून घेऊया. आणि एकीकडे मी बटाटे आधीच उकडून घेतले होते, साल काढून घेतले. जरा असे जाडसरच मोठे मोठे असे बटाटे राहतील फोडी करून घ्यायच्या. बारीक फोडी नाही करायच्या आहे बटाट्याच्या, मोठ्या मोठ्या एकदम. हे बघा अशा. तर सर्व बटाटे असे कापून घेतलेले आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे चांगले असे तडतडले की 2 मध्यम साईजचे कांदे एकदम बारीक असे कापून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. ते आपल्याला घालून एकदम असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ताही घालून घेतलेला आहे. आणि आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा आपला परतून झालेला आहे. बाकीचं साहित्य घालूया. तर जो ठेचा करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. सर्वच ठेचा वापरून घ्यायचा आहे आणि तोही 1 ते 1.5 मिनिट चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा. आता बाकीचे मसाले घालूया. ठेचा छान असा परतून झालेला आहे. तर बाकीचे साहित्य इथे 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, पाऊण चमचा मीठ, आमचूर पावडर अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा आणि पाव चमचा हळद पावडर घेतलेले आहे. सर्व साहित्य घालून 1 मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता कुटून घेतलेला मसालाही यामध्ये घालून घ्यायचा. जे खडे मसाले आपण धने, काळे मिरे व जे कुटून घेतलं आहे ते पण यामध्ये घालून 1 मिनिटभर असं छान परतून घेतलं आहे. आणि आता कापून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. खूप झटपट बनली जाते. चवीला तर खूप छान अशी गरम गरम पुरीबरोबर, चपातीबरोबर मस्त अशी ही भाजी लागली जाते. टिफिन स्पेशल छान अशी चटपटीत मसाला बटाट्याची भाजी आहे. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता छान असे आपले बटाटे फक्त 2 मिनिट परतून घेतलेले आहे. आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदम गॅस बारीक करून थोडीशी 2 मिनटासाठी वाफ आणून घ्यायची. तर हे बघा, गॅस इथे मी बारीक केलेला आहे. झाकण ठेवूया आणि फक्त 1 ते 2 मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले छान असे बटाट्याला लागले जातात. 2 मिनटं झालेले आहे. झाकण काढूया. छान असं आपला चटपटीत मसाला आलू तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, येणाऱ्या व्हिडिओही बघत जा आणि या पद्धतीने बटाटा बनवून खाऊनही बघा. छान असा झालेला आहे. चला सर्व करूया. मस्त गरमागरम पुरीबरोबर छान असा बटाटा तयार आहे. धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.